वेलकम गाईज, सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. बॉम्बे हायकोर्ट याची 26 एप्रिलला एक्झाम पार पडणार आहे. आपल्या सर्वांनाही माहीतच आहे. तर त्यासंबंधी जो सिलेबस आहे, जर प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा ॲनालिसिस करता त्याच्यामध्ये काही सायन्सचे क्वेश्चन्स आहेत. त्या सायन्सच्या क्वेश्चन्समध्ये जे रोग आहेत, त्या रोगांवरच्या ज्या लसी आहेत आणि त्यांचा शोध कोणी लावला, हे खूप इम्पॉर्टंट फॅक्टर याच्यामध्ये विचारले गेलेले आहेत. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं एक ॲनालिसिस करता आपण काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण काढलेले आहेत, तर ते आपण पाहूया. तुम्ही ते पाहू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 7 एप्रिल जे आहे, 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन आहे. हे लक्षात घ्या. 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन आहे. त्यानंतर आता आपण याच्यामध्ये पाहणार आहोत जे जीवाणूजन्य रोग आहेत, त्याच्यामध्ये 1 नंबरला आहे टायफॉईड. ओके, त्याला आपण विषमज्वर म्हणतो. अन्न पाणी म्हणजे जे दूषित अन्न पाणी आहे त्यानुसार तो टायफॉईड पसरतो. आणि त्याच्यामध्ये जी लस आहे ती लस TAB अशी लस असते. ती त्वचेच्या खाली दिली जाते. त्याच्यानंतर टायझला आणि टाय21A ओरल ही एक असते. त्याच्यानंतर दुसरा रोग जो सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे क्षयरोग. क्षयरोग जे आहे त्याला आपण ट्युबरक्युलोसिस असं म्हणतो. थुंकीद्वारे किंवा हवेद्वारे हा रोग पसरतो. याच्यामध्ये स्टेप्थोमायसिन जे आहे हे औषध वापरलं जातं. आणि BCG जी लस आहे, BCG लस ही सर्वात महत्त्वाची लस आहे. तर ही लस क्षयरोगावरची लस आहे. आणि जो क्षयरोगाचा जो विषाणू आहे तो रॉबर्ट कॉक यांनी शोधून काढलेला. लक्षात घ्या, रॉबर्ट कॉकला लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरा आहे कॉलरा. त्याला आपण पटके पण म्हणतो. तर कॉलरा जो आहे तर दूषित अन्नपाणी यानेच हा रोग पसरत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यावरची जे औषध आहे त्याला ORS म्हणतो आपण. ORS म्हणजे ओरल रिहायड्रेशन्स सोल्युशन्स. आणि जी हफकिनची लस आहे, हफकिनची लस ही कॉलेरावरती चालते. जर तुम्हाला विचारलं की कॉलेराची लस, तर ती हफकिनची लस आहे. त्याच्यानंतर घटसर्प म्हणजे डिफ्थेरिया. तर हा हवेमार्फत पसरतो आणि श्वसन संस्थेवर हा परिणाम करतो. आणि त्याचं जे औषध आहे तर ते पेनिसिलिन आहे. आणि लस DPT लस असते त्याच्यावरती. ओके, पेनिसिलिन औषध कशावरती चालतं तर डिफ्थेरियावरती चालतं. त्याच्यानंतर आहे डांग्या खोकला, हवेमार्फत लस DPT आहे, हे तुम्हाला सर्व माहितीच आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे धनुर्वात, त्याला आपण टिटॅनस म्हणतो. हे ओल्या जखमेतून होतं. याच्यावरती DPT ही लस दिली जाते. त्याच्यानंतर निमोनिया हा हवेमार्फत पसरतो आणि याचं औषध पेनिसिलिन औषधाला दिलं जातं. आता हे आपण जीवाणूजन्य रोग पाहिले. आता आपण पाहणार आहोत विषाणूजन्य रोग. विषाणूजन्य रोगामध्ये तुम्ही पाहिलं असेल जे कांजण्या आहेत. ओके, कांजण्या त्याला आपण चिकन पॉक्स म्हणतो. त्याच्यावरती जी लस आहे ती आहे अँटीव्हॅरिसेला. ओके, हा रोग एकदा झाला की परत होतो. तो एकदाच होतो, कारण की एकदा अँटीबॉडीज आपल्या शरीरामध्ये क्रिएट झाल्या तर त्याच्यावरती लढत असतात. त्याच्यामुळे हा रोग आपल्याला परत होत नाही. त्याच्यानंतर देवीचा रोग, त्याला आपण स्मॉल पॉक्स म्हणतो. हे चिकन पॉक्स आहे आणि स्मॉल पॉक्स, याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं. याची देवीची लस आहे आणि देवीची जी लस आहे ती एडवर्ड जेन्नर यांनी शोधून काढलेली आहे 1798 मध्ये. ओके, त्यानंतर गोवर, याला रुबेला आपण म्हणतो. मेसल्स आपण याला म्हणतो. याच्यावरची जी लस आहे MMR म्हणजे मेसल्स मम्स रुबेला असा याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर गालफुगी, त्याला आपण मम्स म्हणतो. तो जो व्हायरस आहे गालफुगीचा, तर त्याला पॅरामॅक्सोव्हायरस म्हणतात. हा थेट संपर्कामुळे होतो आणि जी लाळ ग्रंथी आहे त्याला इजा पोचवतो. याच्यावरची लस MMR आहे. त्यानंतर रुबेला याला मिक्सोव्हायरस म्हणतात. जी आपली मानेची ग्रंथी आहे त्या मानेच्या ग्रंथीला हे इजा पोचवतो, याला MMR म्हणतात. त्यानंतर पोलिओ हा एक विषाणूजन्य रोग आहे. दूषित अन्नपाण्यामुळे हा रोग होतो. याच्यावरती 2 लस शोधल्यात, एक साल्क आणि सॅबिन. ह्या 2 लस आहेत. साल्क
तोंडावाटी दिली जाते आणि सॅबिन ही इंजेक्शनद्वारे दिली जाते. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे 27 मार्च 2014ला भारत पोलिओमुक्त झालेला आहे. त्यानंतर आपण दुसरं पाहू शकतो स्वाईन फ्लू. ओके, स्वाईन फ्लू जो आहे, स्वाईन फ्लू हा H1N1 आहे. याची लस जी आहे व्हॅक्सिग्रिप आहे. आता H1N1 मग तुम्ही H5N1 शोधून ठेवा. H5N1 इथं दिलेलं आहे. H1N1 स्वाईन फ्लू आहे. H3N2 हाँगकाँग फ्लू आहे. H2N2 एशियन फ्लू आहे. H7N9 आणि H5N1 याला बर्ड फ्लू म्हणतो. ओके, हे पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत. या पॉईंट्सला नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर डेंग्यूचे आहे, त्याला डेंगा वॅक्सिया म्हणतात. एडिस या मादी डासामुळे हा रोग पसरतो. त्यानंतर काही लस आहेत. त्या लस कशा घेतल्या जातात इथे दिलेलं आहे. BCची लस आहे, ती त्वचेच्या आत घेतली जाते, क्षयरोगावर चालते. OPV लस आहे, तोंडाद्वारे दिली जाते, पोलिओसाठी. हेपॅटायटिस B स्नायूमध्ये, काविळीसाठी. IPV पोलिओ इंजेक्शन स्नायूच्या आत, पोलिओसाठी. गोवर लस आहे, त्वचेच्या आत. TT स्नायूच्या आत धनुर्वातासाठी दिलं जातं. त्यानंतर तुम्ही पाहू शकता कार्ल लँडस्टेनर यांनी रक्तगटाचा शोध लावलेला आहे. ओके, रक्तगटाचा शोध कोणी लावला? कार्ल लँडस्टेनर. त्यानंतर विल्यम हार्वे यांनी रक्ताभिसरणाचा शोध लावलेला आहे 1628मध्ये. सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिन या पहिल्या अँटीबायोटिकचा शोध लावला. अँटीबायोटिकचा शोध विचारला तर अलेक्झांडर फ्लेमिंग. रॉबर्ट हुक यांनी PCचा शोध लावला आणि होम फायस्टर यांनी क्रोमोझोमचा शोध लावलेला आहे. हे महत्त्वाचे शास्त्रज्ञ व त्यांनी कशाचा शोध लावला हे लक्षात राहू द्या. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे लायपेज जे आहे, तर त्या लायपेजच्या कमतरतेमुळे टेसॅक हा रोग होतो. जे मायटोकॉन्ड्रिया आहे त्याला आपण तंतुकणिका म्हणतो. तर हे नाव अल्टमॅन व बेंडा या शास्त्रज्ञांनी दिलेलं आहे. त्यानंतर मानवी शरीराला सर्वाधिक ऊर्जा ही कर्बोदकापासून मिळते. 1 ग्रॅम कर्बोदकापासून 4 कॅलरी ऊर्जा मिळते. त्यानंतर विल्हेम कुह एन्झाईम स्वीकर ही संज्ञा यांनी दिलेली आहे. 1 ग्रॅम फॅट्सपासून म्हणजे मेदापासून आपल्याला 9 कॅलरी ऊर्जा मिळते. त्यानंतर जीवनसत्व B व जीवनसत्व C हे पाण्यात विरघळतात, शरीरात साठवले जात नाही. जास्त सेवन झाल्याने शरीराला हानी पोहोचत नाही. कोणते? B आणि C. त्यानंतर जे जीवनसत्व पुढचे आहेत जसे की जीवनसत्व A, D, E, K हे स्निग्ध पदार्थामध्ये विरघळतात. सर्वात जास्त वेळ म्हणजे याचं जास्त जर सेवन केलं तर हे हानिकारक असतं. आणि जे उंची आहे, जे आपलं वजन आहे तर ते ब्रोका इंडेक्सद्वारे मोजलं जातं. जसं की जे आपलं उंची आहे त्याच्यामधून 100 मायनस करायचे तर आपलं वजन निघतं. तर हे काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत. 26 एप्रिलच्या बॉम्बे हायकोर्टच्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप तयारी करा आणि सक्सेस व्हा. धन्यवाद.